आणि एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। सानपाडा डीमार्ट जवळ फायरिंग करण्यात आलेली आहे। 5 ते 6 राउंड फायरिंग करून आरोपी फरार झाल्याचं कळतंय। एक जण जखमी सुद्धा झालाय। सानपाडा पोलीस घटनास्थळी आता दाखल झालेत आणि 2 आरोपींकडून ही फायरिंग झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आपल्या सोबत जोडले गेले। सिद्धेश, नेमकं काय प्रकार झालाय, काय का झालाय गोळीबार? 2 जण दुचाकीवरती या ठिकाणी आले होते आणि सानपाडा येथील डीमार्ट चौक जो आहे त्या ठिकाणी या दोघांनी तब्बल 5 ते 6 राउंड फायर केलेले आहेत आणि या फायरिंग मध्ये एक जण जखमी देखील झालेला आहे। सध्या घटनास्थळी सानपाडा पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। ते या घटनेचा सर्व तपास जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि आजूबाजूचे जे सीसीटीव्ही आहेत ते तपासले जात आहेत आणि ज्या मार्गाने हे आरोपी गेलेले आहेत त्यांचा जो शोध आहे तो पोलिसांमार्फत सध्या सुरू आहे। नेमका हा गोळीबार कोणावरती करण्यात आलेला आहे आणि याचं कारण काय हे मात्र अद्याप कळू शकलं नाही। मात्र अतिशय मोठी घटना जी आहे ते नवी मुंबईतून समोर येताना पाहायला मिळते। नक्कीच सिद्धेश, अत्यंत मोठी अशी घटना नवी मुंबईतून समोर येते। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। तर सानपाड्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार झालाय। मोठी घटना घडलेली आहे। काही अज्ञातांनी फायरिंग केलेली आहे आणि यामध्ये 2 आरोपींकडून गोळीबार करण्यात आला असून हे आरोपी फरार सुद्धा झाले आहेत। पोलीस आता यांचा तपास घेत आहेत।